नमस्कार, शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजच्या मिनी ब्लॉग सुरुवात करण्यापूर्वी आपलं मनापासून स्वागत आहे. तर सकाळी आज पहा, आभाळ आलेलं आहे आणि जवळपास आपली मक्का आता आल्यात जमा आहे. समजा आता तिला थोडं दाणे तर भरले, अजून एका पाण्यामध्ये ती चांगलीच तिला हे होऊन जाणार आहे. आता सर्वत्र तिची कंच पण चांगले. पतली मक्का असायला पाहिजे. पतली मक्का काहून असायला पाहिजे, कारण नाही ना याच्यामध्ये दोन दोन कंच लागलेली बा. हे बा, जितकी पतलं आहे तिथल्यामध्ये दोन दोन कंच लागलेले आहे, ज्यामुळे काय होतं, फायदा होतो. बा, आज पूर्ण म्हणलं मक्का दाखवायची तुम्हाला. आणि ही पण मक्का आता चांगली झालेली आहे. सुरुवात चांगली होती, मक्का चांगली राहती, पण भाव तिला पुन्हा टिकून राहत नाही. कमी जास्त होतं. सरकार म्हणतं आमचं काय बापाचं, आमचं काय हातात जाणार, त्याच्यात आम्हाला काय घेणं ते नाही. मी म्हणलं नाही काय, मागं टमाटे किती महाग होते, आज टमाटे पुन्हा कसे झाले काही समजत नाही. तर आपण एका एकरमध्ये मला वाटतं 2 ते 3 पिकं लावायलाच पाहिजे भाजीपाल्यामध्ये म्हणलं तर. असे आता ही मक्का पुरी चांगली आहे. आता याच्यामध्ये काय होतं आहे, पुन्हा डुकरं तर नाही आहे, पण वानर घुसतं याच्यामध्ये. वानर घुसल्यानंतर पुन्हा नुकसान होते. मक्का एकदम भारी आली आहे आपली, एकदम टाकाटाकमध्ये आहे. आणि सगळीच मक्का चांगली आहे. याच्यामध्ये ना बोंडाळही जास्त घुसली, त्याच्यात कपाशीचं प्रमाण बी जास्त होतं. याला खोडवा जास्त लागला होता खालून सुद्धा, ही त्याच्या मुळ्या सडायला लागल्या होत्या. त्याच्यामुळे आपण याला डबल कार्यक्रम केला, त्याच्यामुळे बरं राहिलं. सर्वत्र मक्का आता चांगली आहे. सकाळी सकाळी पहा, मस्त दिसते. कॅमेरा जरा खराब आहे का ना आपला, याच्यात मक्का भारी दिसू राहिली नाही. वा, चौकडून भारी झालेली आहे. याच्यात काय पतले झालेल्यामुळे काय झालं, प्रॉब्लेम झाला. पण आता मक्का एकदम टकाटक आणि एकदम जबरदस्त आहे. आता मक्का तर आम्ही चांगली पिकवली, हे केली, पण आता भाव काय म्हणतो ते नाही सांगता येणार. भाव जरा चांगलाच भेटायला पाहिजे ना. आता शेतकरी तर जितका कृषीप्रधान देश आहे आपला, तसं काय अडचण नाही. याच्यामध्ये देशी बरीच शेती भरपूरच केल्या जाते आपल्याकडे. त्याच्यामध्ये जाणून आपल्याकडे मक्का आणि कापूस हा जास्त प्रमाणात घेतला जातो. तर मग याचं बी प्रक्रिया पद्धत चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे पाहिजे, जेणेकरून आम्हालाही भाव सापडला पाहिजे. नुसता लाडका शेतकरी म्हणतात, करत काहीच नाही. आता भरपूर अशी मक्का माझ्याकडे आहे. आता तिला काय भेटतं, नुसताच काहीच भेटत नाही. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यात पाणी लावेल नळ्यानं. थोडं कसं आहे, पाणी दमानं जिरलं पाहिजे, आणि जिरणारं पाणीच फायदेशीर राहतं, वाहणारं पाणी फायदेशीर राहत नाही.